शहाजी राजाने शिवाजी राजाकडे पाहिलं, मेनातली तलवार बाहेर काढली आणि राजांच्या मोर धरली. वाह पोरा, वाह वाह. भर दरबारात आजपर्यंत आमचा कधीही अपमान असा झाला नव्हता. एवढा अपमान केवळ तुमच्यामुळे झाला. का वागला तसे? आम्ही आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या सुलतानी सत्तेची आजपर्यंत चाकरी करत राहिलो, पण असा अपमान आजपर्यंत आमचा भर दरबारामध्ये कधीही कोणी केला नाही. एवढा अपमान काल फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाला. बोला राजे, बोला. ऐसे का वागलात राजे, बोला. शिवाजी राजे नम्रतेने काल जसे उभे होते ना बादशाच्या समोर, तसेच बापाच्या समोर नम्र उभा, शांत, पण तीच करारी नजर बापाच्या डोळ्यात डोळे घालून लेकरू उभा राहिले. आणि बाप लेकराला म्हणतोय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाणार म्हणून आम्हाला असे वाटले की तुम्ही धावत येताल, आमच्या पायावरती तुमचे मस्तक ठेवताल आणि आमचा आशीर्वाद घेताल. पण नाही, आजपासून आम्ही तुम्हाला आमच्या पायावरती तुमचे डोके कधीही टेकून देणार नाही. एकीकडे आम्हाला असे वाटले की तुम्ही धावत येताल, आमच्या छातीला कडकडून मिठी मारताल, पण आजपासून आम्ही तुम्हाला कधीही आमच्या छातीला कडकडून भेटू देणार नाही. एकीकडे आम्हाला असे वाटले की तुम्ही आमच्याशी महाराष्ट्रामध्ये जाणार म्हणून आमच्याशी प्रहर ना प्रहर लाडे बोलताल, प्रेमाच्या हितगोचाच्या 2 गोष्टी बोलताल, पण आजपासून आम्ही तुमच्याशी कधीही लाडे बोलणार नाही. एकच करू. तुम्ही आमच्या नुसते रक्तातले हात म्हणून नाही, तर तुम्ही खरे पुत्र आम्हाला शोभलात म्हणून आज आम्ही तुम्हाला अभिमानानं आमच्या डोक्यावर घेऊ आणि या भारतवर्षामध्ये मिरवत राहू. वाह शिवराजे, वाह. घ्या राजे, घ्या ही तलवार, घ्या. देव देश धर्म रक्षणासाठी ही तलवार घ्या. शहाजीराजे 2 पावलं पाठीमागे गेले, एक पडदा बाजूला केला. 10-12 रंगाचे झेंडे होते आणि बाप लेकाला म्हणतो, शिवराजे यातला कोणता रंगाचा झेंडा घेऊन छातीवरती मिरवणार आहात अभिमानानं? आमच्या 11 वर्षाचे शिवराजे धावत गेले आणि भगव्या रंगाचा झेंडा घेतला आणि शिवाजी राजाच्या कंठातून शब्द बाहेर निघाला, असे सर्व साक्षी पुऱ्या संस्कृतीचा खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा, नसोडी ऐशा भगव्या ध्वजाला. महाराज साहेब मर्द मराठा म्हणावे तेव्हाच ऐशा वाघरा. शहाजीराजे 2 पावलं अजून पाठीमागे गेले. एक देवळ होती, देवळीचा पडदा बाहेर काढला. देवळीतलं काहीतरी अष्टकोन आकारामध्ये होतं, ते चिरगोटा मधलं बाहेर काढलं आणि शहाजीराजाने अष्टकोन आकारातला तो धातू काढला. संस्कृत मध्ये त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं, ते दाखवलं, आपल्या लेकराच्या हातामध्ये दिलं आणि शिवाजीराजाला सांगितलं, शिवा आजपासूनची ही तुमची राजमुद्रा. आणि लेकराच्या कंठातून बाहेर शब्द निघाले, हो आमचे शिवराजे वाचू लागले, प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदितः शाह सुनो श्वसैषा मुद्रा भद्राय राजते. नुसते बोलू नका, याचा अर्थही आम्हाला सांगा. आणि शिवाजीराजाच्या कंठातून शब्द निघाले. राजा शहाजीराजे शिवराजांना आदेश करत आहेत, या सुलतानी सत्तेच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे स्वराज्य निर्माण करावे आणि चंद्राने जसे कले प्रमाणे वाढत जावे ना, तसेच आपले स्वराज्य ही चंद्राच्या कले प्रमाणे वाढवावे. महाराज साहेब आम्ही ते वाढवू. शहाजीराजे धावत 2 पावलं पाठीमागे गेले. एका देवळीतून जिरेटोप आणला. जिरेटोप आजपर्यंत राजांच्या डोक्यावर हा जिरेटोप नव्हता. या जिरेटोपचा डिझाईन निर्माता आमचे शहाजीराजे.
शहाजी राजांनी जिरोटोप आणला. आजपर्यंत बादशाच्या शहाजहानच्या सगळ्या राजा महाराजांच्या डोक्यावर होती ती पगडी. माझ्या एका बापानं एका लेकराच्या एका राजानं एका राजाच्या डोक्यावर जिरटोप परिधान केला. शहाजीराजा अजून 2 पावलं पाठीमागे गेले आणि शहाजी राजाने देवळीतून एक कवड्याची माळ आणली आणि शिवाराजांच्या गळ्यात टाकली आणि शिवाजी राजांना सांगितलं, शिवा, समय प्रसंगाला आम्ही तुमच्या बरोबर कधी असू तर कधी नसू, परंतु शिवाजी राजे एक सदैव सदैव ध्यानी असू द्या. शिवाजी राजे जगदंबा मातेचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहीलच, पण एक आठवण म्हणून कवड्याची माळ तुमच्या सदैव कंठामध्ये राहू द्या, सदैव तुमच्या गळ्यामध्ये राहू द्या. आणि शहाजी राजांनी एक बंदूक सुद्धा शिवाजी राजांना दिली, एक बंदूक सुद्धा.